राज्य नाही तर त्याला राष्ट्राचा दर्जा, कारण या महाराष्ट्रात संपूर्ण भारतभरातून सगळेजण येतात आणि आनंदाने राहतात आणि याची पोचपावती माझ्या अगदी बाजूला बसलेला आहे. पहिल्या षटकात एकच धाव झालेली आहे. सध्या भिंगारी संघ थोडा बाकूटला ढकलण्यात आलाय. अर्जुन बांगर चांगली गोलंदाजी करतोय. मंचावरती सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब उपस्थित आहेत, इतरही मान्यवर उपस्थित आहेत. नुकताच मातोश्री उपस्थित झाल्या. सूरज खरं तर परमेश्वराला प्रत्येक घरामध्ये आपण असं म्हणतो ना की परमेश्वराचं रूप नवीन फलंदाज आशिष मात्र मैदानात दाखल झालाय. खालापूर तालुका अध्यक्ष चषकात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षक कमाल कॅशसाठी मात्र 4,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. नवीन बॅटर आशिष परदेशी मैदानात दाखल होतो. अर्जुन बांगर ज्याने बांधून ठेवले आतापर्यंत अनफिक 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाला. एक ताकदवान संघ आहे रायगड जिल्ह्यातील. हो, दिशा द्यायची होती परंतु अर्जुनने टप्पा चांगला ठेवला. मी मगाशी म्हणत होतो की परमेश्वराला प्रत्येक घरात जन्म घेता येत नाही म्हणून त्याने आई प्रत्येकाला दिली. अशा मातोश्रींची आपल्याला सर्वात, कारण आपल्याला लहानपणापासून जी घडवते, जी त्या हाताला पकडून आपण मोठे होतो. आणि आज प्रवीण अण्णा मोरे आणि प्रितेशजी मोरे यांचं यश पाहण्यासाठी त्यांच्या मातोश्री मंचावरती आहेत. उलटा मारण्याचा प्रयत्न होता अर्जुन बांगरच्या विरोधात परंतु नाही जमलं. आत्तापर्यंत भिंगारी संघाच्या फक्त धावा आहेत त्या 3. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आय थिंक SBCC उमरोली. समीर सर आणि संपूर्ण ऑफिशियलच्या जेवणाची व्यवस्था पाहणारे आपल्या कायनकर ताई देखील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. अत्यंत महत्त्वाचे अनाउन्समेंट. अन्नदाता सुखी बाबा. 3 वरती 1. शेवटचा चेंडू समोर लॉफ केलाय. फटक्यांची गरज आहे. 4,000 आहेत परंतु प्रेक्षक कमाल कॅच झाली नाही. षटकाराने ओव्हर समाप्त झाले. धावसंख्या झाल्या त्या 1/9. एक मे 1960 महाराष्ट्र राज्याला मात्र अधिकृत राज्य अशी घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र महान असं राष्ट्र आणि याच राज्यगीतात सूरज सर आहे, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. दीपकजी कालवंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करण्यात येईल. प्रदीप जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आशिष परदेशीच्या बॅटमधून मात्र षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचले ते 9 वरती. नेक्स्ट मॅचमध्ये मला असं वाटतं SBCC उमरोली आणि त्यांच्या विरोधात तुर्भे असा सामना आहे. 9 धावा झाल्या. चला जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात टाकायचीच. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी सुमित भागरे आलाय. कदाचित बाली आहे परंतु सुमित आलाय. जेव्हा सुमित अनुपस्थित असतो तेव्हा कदाचित बाली देतो सेकंड ओव्हरमध्ये, परंतु सुमित या टीमचा ट्रम्प कार्ड आहे. ट्रम्प कार्ड. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. समोर कुणाल नाईक, पनवेलची खुशबू, एक चांगला प्लेअर आहे. आक्रमण करावं लागेल त्याला. समोर मारलाय. हीच ओळख आहे कुणाल नाईकची. सरळ स्ट्रेट सिक्सर. किती थांबूच नाही. आपल्या मराठी मातीचा अभिमान षटकार केसलाय तो कुणाल नाईकने आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते आता 15 वर 15. बॅटची कडा घेतले. विकेटकीपर मिस झालाय. सुमित भागरेने फसवलं होतं कुणाल नाईकला. शहापूर तालुक्यातील हा संघ आहे, सध्याच्या घडीला खेळतोय. म्हणजे ठाणे विरोधात रायगड, जसा सूरज सरांनी उल्लेख केला, मोठी लढत होते. ठाणे विरोधात रायगडच्या मॅचलाही खूप मजा येते पाहायला. प्रेक्षणीय लढत, मैत्रीपूर्ण लढत नेहमी होत असते. सन्माननीय अरुणजी पार्टे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत.
पाहुण्यांची रेलचेल चालूच आहे. कालच्या रात्रीपासून मोठमोठ्या संख्येने पाहुणे येत आहेत आणि उद्या आणि परवा, उद्या तर तालुका आप आहे. मला असं वाटतं रायगड जिल्ह्यातील 3 तालुके खेळणार आहेत आणि त्याचबरोबरीने पुणे जिल्ह्यातील देखील 1 तालुका खेळणार आहे. तर पाहूया कोणते ते तालुके असतील, त्याचेही लॉट्स आजच्या रात्रीत मात्र समजतील. आणि शेवटच्या रात्री तर कोण कोणाच्यातून कसा खेळेल याचा काही नेम नाही, कारण फक्त 4 संघ खेळतील. ते कसे असतील, आय थिंक डिंगडॉंग खेळणार आहे, एवढं कन्फर्म आहे. आशिषचा फटका मारण्याचा प्रयत्न सुमित बागरेने पुन्हा फसवले. ते फलंदाजाला आणखी एका निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. स्कोर कार्ड आहे सध्या ते 16 लॉस ऑफ 1. 16 लॉस ऑफ 1. पाहुण्यांचं इथे आगमन होते. सर्वांचं स्वागत आहे भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये. ड्राईव्ह केला, बॉल कव्हर्स मधून काढलाय, कार्पेटच्या सहाय्याने वेगाने निघालाय चेंडू. बॉल सीमारेषा पार. आशिष परदेशीचा कलात्मक चौकार. चौकार खेचलाय तो मात्र आशिष परदेशीने. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 धावा धाव फलकावर. गलीमध्ये फसला आशिष परदेशी. सुमित भागरेच्या नावावरती विकेट आशिष परदेशीची. 20 वरती दुसरा धक्का. स्वागत. आज उमरोली संघ यानंतरच्या लढतीमध्ये खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये नवी मुंबईचा दादा संघ तुर्भे आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच मागे आता मनसे चषक स्पर्धा संपन्न झाली, त्या स्पर्धेचा विजेता होता तुर्भे संघ. गेल्या वर्षीचा या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता प्रितेशजी, तो म्हणजे SBCC उमरोली. आणि यंदाच्या वर्षी ते आयोजनामध्ये देखील आहेत SBCC उमरोली हा संघ. साहिल लोंगले इन ॲक्शन दिसेल, त्याच्यासमोर असेल भूषण पाटील. मजा येईल. 2 प्रोफेशनल प्लेयर, एका बाजूला नमित असेल, दुसऱ्या बाजूला शरद असेल, इकडे बरेच प्लेयर आहेत. पुढच्या मॅचमध्ये नक्कीच मजा येईल. परंतु आता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती मात्र 20. गेल्या वर्षी सूरज हातमोडे सर खरं तर ISPLचे कमिशनर शेवटच्या रात्री आले होते आणि त्यांनी घोषणा केली की या स्पर्धेतील विजेत्या संघाच्या सर्व खेळाडूंना मी IPLला मॅच बघायला घेऊन जाईल. आणि अण्णांना देखील ठाऊक आहे, त्या सर्व खेळाडूंना घेऊन मात्र सूरजजी सामंत साहेब आणि चॅम्पियन टीम राहिली होती ती उमरोली, त्यांना सर्वांना घेऊन ते मात्र गेले होते. म्हणजे जर का सूरज सामंत साहेब आले तर जी चॅम्पियन टीम आहे तिला कदाचित IPLची मॅच पाहायला नक्की मिळेल. चा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच बोरशेती आपण मॅचला सुरुवात करावी. पुन्हा गोलंदाजीसाठी आलाय तो अर्जुन बांगर. नुकताच जी युवक, कारण मोतीराम शेठ ठोंबरे साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. कर्जत शहरामध्ये सर्वात मोठा ताफा कोणाचा आला असेल तर सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांचा ताफा होता तो. कॉन्वे सर्वाधिक मोठा. आणि त्यामुळे आठवण झाली ती युवक अगदी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सन्माननीय हर्षलभाऊ मोरे, अर्थातच ऋतुताई ठोंबरे, ज्या चौक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन राहिला होता तो बोरशेती हा संघ. बेस्ट ऑफ बोरशेती. आणि अर्जुन बांगरला बाईक मिळाली होती. आणि समीर सर, खालापूर तालुक्यातील पहिली नाईटची स्पर्धा राष्ट्रवादी चषक जी आसरोटीला संपन्न झाली होती, त्या स्पर्धेचा विजेता संघ सिद्धिविनायक भिंगारी संघ मैदानामध्ये यावेळेला बॅटिंग करतोय. क्या बात आहे. दोन्ही चांगले संघ. खालीच राहिला बॉल अर्जुन बांगरचा. पडल्यानंतर अजिबात राईज झालाच नाही. थोडं दडपण आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला, दर्पण मडवी. बॉलिंग अटॅक चांगला आहे. मला असं वाटतं रघु काका देखील डगआउटमध्ये दिसत आहेत. म्हणजे 2 ओव्हर मजा येईल. स्पिन अटॅक पाहायला मिळेल. कुणाल नाईक आहे, त्याचबरोबरीने आशिष गोलंदाजी करू शकतो. आणखी चांगले दर्पण देखील गोलंदाजी करू शकतो. परंतु किमान बोरशेतीच्या विरोधात 5 ओव्हरमध्ये 50-55 पर्यंत पोहोचावं लागेल. शॉर्ट पिच मारलाय समोर कव्हर्सला. ताकद झोकले फटक्यावरती. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. दर्पण मडवीच्या बॅटमधून भिंगारीसाठी चौकार. शहराचे रिअल इस्टेट उद्योजक सन्माननीय तवले मामा आणि सन्माननीय देशमुख साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. सातबाऱ्याचे धणी आम्ही म्हणतो बाळू मामांना, आणि त्यांचं इथे आगमन झालंय. तवले मामा, आपलं सहर्ष स्वागत.
हो पाठलाग केला चेंडूचा. अर्जुन बांगरने हा चेंडू वाईड लाईनला अगदी चिकटून टाकला होता. स्कोर भिंगारी संघाचा आतापर्यंत. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलाय व्हाईट बॉलसाठी. आता तिसरे पंच तपासतील. स्कोर आतापर्यंत तो 25 आणि तिसऱ्या पंचांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण आहोत. सूरज, अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. स्कोर 25 आहे. तवले मामा आणि देशमुख साहेबांचं शुभागमन होतंय. खरं तर प्रवीण अण्णा आणि प्रितेश दादांचे पिताश्री प्रभाकर बाबांचे ते जवळचे मित्र आहेत आणि सहकुटुंब ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. त्या दोनही मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. फेअर डिलिव्हरी. खरं तर तवले मामा म्हटल्यानंतर मी मगाशीच म्हटलं की सातबाऱ्याचे धनी. कोणालाही अनेक उद्योजकांना म्हणजे आपण म्हणतो ना रिअल इस्टेटमध्ये अनेकांना घडवण्याचं काम आदरणीय तवले मामांनी केलं आणि त्यांचं इथे सहर्ष आणि स्वागत आम्ही करतोय. देशमुख सर देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. 25 धावा धावफलकावरती. हो पुन्हा बॅटची कडा घेतले. बॉल निघालाय. ताकद झोकली होती या फटक्यावरती, त्यामुळे चेंडू निघालाय तो बॅकवर्ड पॉइंट मधून. 2 धावा इथे सहज मिळतील आणि या दुहेरी धावसंख्येने अनफिक 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाची धावसंख्या झाली ती 27-27. कदाचित मी अनफिक या नावाचा उल्लेख जर का चुकीचा करत असेल तर पुरस्कर्त्यांना विनंती आहे की आपण बिंदास येऊन इथे सांगा. अनफिक एक अद्विक 11 आहे. अद्विक 11 ओके, अद्विक 11 कारण लॉट्स मध्ये ते अनफिक आहे. 2 धावा जोडल्या गेल्या. बॅटिंग करणाऱ्या भिंगारी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वरती. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. तिसरं षटक चालू आहे ते अर्जुन बांगरचं. मजा येईल या मॅचमध्ये. चला टाइमच्या बाबतीत सहकार्य करा. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून देखील सहकार्य पाहिजे. आज थोडे आपण उशिराने धावतोय. नुकताच तवले मामांचं देखील इथे आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. वेगवान चेंडू अर्जुन बांगरचा. एक्सप्रेस आहे बरोबर पटरीवरती धावली आणि त्याने शेवटचा चेंडू टाकला निर्धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या ती अद्विक 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाची 2-27. प्रभाकरजी मोरे बाबा या ठिकाणी मुख्य मंच आहेत. गतवर्षी याच हॅलो चला मॅच चालू ठेवा आणि पुढचे दोन्ही संघ आपण टॉस साठी या. श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली आणि त्यांच्या विरोधात मात्र असेल तो तुर्भे संघ. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. सूरज सर मंचावरती पहा. सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब देखील उपस्थित आहेत. बाळू मामा अगदी तवले मामांचं देखील इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. देशमुख सर देखील उपस्थित होत आहेत. या पंचक्रोशीतील बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आमचे खालापूर तालुक्याचे अध्यक्ष दमदार अध्यक्ष सन्माननीय प्रवीण अण्णा मोरे. या मुख्य मंचावरती प्रभाकरजी मोरे साहेब म्हणजे बाबा उपस्थित आहेत आणि गतवर्षी बाबा 4ही रात्री मुख्य मंचावरती या मॅचचा आनंद घेत होते. अगदी फायनलचा सामना आणि त्याचबरोबर पारितोषिक वितरण सोहळा होईपर्यंत बाबा मुख्य मंचावरती होते. ही त्या स्पर्धेची आठवण आहे. प्रचंड आवड आहे त्यांना आणि खेळाडूंची पण नावं माहिती आहेत आणि समालोचकांची पण नावं माहिती आहेत. आणि खास करून प्रितेश भाऊ मी सांगू का त्यांच्या हाताला जी चव आहे खतरनाक ते सर्वांना ठाऊक आहे. त्यांच्या आजचा मटणाचा रस्सा एकदा चाखाल सूरज सर तर परत एकदा तुम्ही आठवण कराल. पहा असतायत तवले मामा. आणखी एक वेगवान चेंडू. धावा पाहिजेत भिंगारी संघाला. कुणाल नाईक समोर आहे. कुणाल नाईक सारखा खेळाडूने धावा करायला पाहिजेत कारण बोरशेतीच्या विरोधात तुम्हाला जिंकायचं असेल तर किमान 50-55 तरी पोचायला लागेल. गोलंदाजीसाठी आलाय तो बाली भागरे. चौथं षटक सध्या इथं मात्र मार्गस्थ आहे. 27 झाल्यात. हा आमचा भव्य रंगमंच जिथे सर्व पाहुणे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. कुणाल नाईकने पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव खेळलेत. बाली भागरेने ते निर्धाव टाकलेत कुणालच्या विरोधात. मोठी लढाई. पुन्हा फुलटॉस बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह कदाचित स्ट्रायकर एंडला आणण्याचं काम करतोय दर्पणला कुणाल. सेन्सिबल क्रिकेट. मागच्या 3ही चेंडूंमध्ये बाली भागरेने फक्त एकच धाव दिलेली 28 आणि त्याच खेळाडूची आपण चर्चा करत होतो. ही टीम जी बनवलेली आहे
या टीमचे दोन आधारस्तंभ कोण असतील तर एक अर्जुन आहे, त्याचबरोबर बाली आहे, आणि ट्रम्प कार्ड कोण असेल तर सुमित, आणि त्याचबरोबर त्यांचा फलंदाज राहुल, भावेश, रोशन वेखंडे, तोही चांगल्या फॉर्मात आहे यंदाच्या वर्षी. समोर दर्पण, बाची आतमधली कडा घेऊन बॉल मागे चालला, शॉट फाईन लेगला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप आहे स्वतः गोलंदाज बाली भागरे. एकेरी धाव संख्येने स्कोर 29 धावा थांबवल्यात बाली भागरेने. चेंडू फेकलेत आतापर्यंत 4 आणि धावा दिल्यात त्या मात्र 2. एकोणतीस धावा धाव फलकावरती. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. श्री हर्ष 11 बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या विरोधात अद्विक 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी. मिड विकेटला मारलाय, चौकाराची गरज आहे, टप्पा पडला, बाउन्स मिळाला, बॉल सीमारेषा पार, चौकार. वे संघाचा प्रतिनिधी इथे उपस्थित असेल तर त्याने लगेच आपली उपस्थिती नोंदवावी. 33 धावा धाव फलकावरती. दर्पणच्या बॅटमधून, कुडालच्या बॅटमधून हा चौकार आला, माफी असावी. लॉफ करण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट चांगला नाहीये. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पोहोचतोय. एक धाव मात्र इथे घेतली जाईल आणि या एकेरी धाव संख्येने स्कोर 34 वरती जाऊन पोहोचलाय 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धाव संख्या भिंगारीची 34. फिल्डिंग करणाऱ्या टीमला पाण्याची ड्रिंक्स ब्रेक झाला नव्हता की बॅटिंग टीमला पाहिजे. चला, गरज आहे आज. थोडा अगदी उष्णता जाणवते, गरमी जाणवते. काल जबरदस्त थंडी जाणवत होती. शेट्टी सर शेवटी 1:30 वाजता शेट्टी सरांनी आपला जॅकेट परिधान केला आणि मग ते पंचांच्या भूमिकेत गेले. आमचे तीनही पंच सध्या तुम्ही अफलातून कामगिरी करतात. हेमंत शेट्टी सर, महेशजी लोखंडे, अभय पाटोले आणि हाजिम हमदुल्ले, त्यांचं स्वागत आहे. 4 ओव्हर 34 धावा झालेल्या आहेत. मंचावरती बरीच पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय प्रवीण अण्णा मोरे आणि प्रितेशजी मोरे यांचे आई आणि बाबा देखील उपस्थित आहेत. स्वागत आहे त्यांचं देखील आपल्या मुलांचं यश पाहण्यासाठी. कारण सूरज, आपल्याला ठाऊक आहे दुनियेच्या नजरेत आपण यशस्वी नाही झालो तरी चालेल, परंतु आपल्या आईबाबांच्या नजरेत आपण यशस्वी असायला हवं, तरच आपण सक्सेसफुल होत. जर का उलट समीकरण असेल ना की दुनिया तुम्हाला यशस्वी म्हणत असेल परंतु आईबाबा तुम्हाला यशस्वी म्हणत नसेल तर काहीच फायदा नाही, सर्व काही शून्य आहे. आणि आज अण्णांचे आईबाबा, प्रितेशदादांचे आईबाबा या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. अगदी एक व्यावसायिक कर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीचे खंदे आणि कार्यक्षम तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची देखील ओळख आहे. आणि प्रितेशदादा एक युवा सरपंच म्हणून त्यांनी देखील भूमिका बजावली. सध्या सरपंच मॅडम देखील मंचावरती उपस्थित आहेत, जागृतीताई. मोतीराम शेठ ठोंबरे अर्थातच या संपूर्ण विभागाचं नेतृत्व. नुकताच तवले मामांचं देखील इथे आगमन झालं. ही सर्व मंडळी, मगाशी बावरलेची देखील मंडळी होती, अगदी मला असं वाटतंय आपल्या भिलवलेची देखील मंडळी होती, पंचक्रोशीतील मंडळी मंचावरती उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आहे. 4 ओव्हर 34 धावा झालेल्या आहेत भिंगारी संघाच्या. थोडा ब्रेक घेतला दोन्ही फलंदाजांनी, त्याची गरज होती. आणि आता 5व्या षटकात गोलंदाजीसाठी आलाय तो हर्ष भागरे आलाय 5व्या षटकात गोलंदाजीसाठी. नेक्स्ट मॅच. चला, दोन्ही टीम टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहा. मला असं वाटतं आज तेजस नाहीये म्हणून हर्षवरती जबाबदारी दिली. 34 झाल्यात, आक्रमण करावं लागेल ते कुणाल नाईकला. फुल टॉस बॉल, बॅटची कडा घेतले, नशिबाची साथ भिंगारीच्या बाजूने. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप. अर्जुन बांगरचं थोडं टेन्शन वाढलंय, चौकार. आमचा ISPL सुपरस्टार, ISPL बॉल स्पेशालिस्ट साहिल लोंगलेला आपण पाहतोय. तो इन ॲक्शन मध्ये दिसेल. आणि त्याच्या समोर नवी मुंबईचा टेनिस बॉल क्रिकेटचा हिरा, डायमंड, भूषण पाटील, नमित पाटील. मजा येईल नेक्स्ट मॅच मध्ये देखील.
सीतारामजी जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. विनंती आहे की आपण मंचावरती यावं. समोर मारण्याचा प्रयत्न, फलंदाज कुणाल नाईकच्या बाटमधून हा षटकार. प्रेक्षकांची झुंबड उडाली होती, झुंबड, कारण पारितोषिक आहे 4,000चं. खालापूर तालुका अध्यक्ष चषक रंगलाय क्रिकेटच्या नगरीमध्ये. खालापूर तालुका अध्यक्ष चषक रंगलाय क्रिकेटच्या नगरीमध्ये. आमचे प्रवीण शेठ मोरे आयोजक. वा, याला म्हणतात भिंगारीचा दणका. आणि आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे ती भिंगारीच्या. कुणाल नाईकने धावसंख्या 44. कोयनाचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. प्रवीण अण्णांच्या वतीनं आपल्याला निमंत्रण आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, फटका इथे फसलाय. हर्ष बागरेने फसवल्या कुणाल नाईकला, परंतु झेल सुटलाय. दुसरीचा प्रयत्न, परंतु दुसरी घेताना फलंदाज बाद होईल. कुणाल नाईक पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आलाय आणि धावसंख्या भिंगारी संघाची 45-45. धावा झाल्या धावफलकावरती. अद्विक 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या. मी विनंती करतोय आमचे लाईटचे जे अरेंजमेंट करणारी माणसं आहेत त्यांना विनंती की आपण त्वरित स्टेजशी संपर्क साधावा. एवढी लाईट आहे की एक टॉवर बंद झाला तरी सुद्धा चालू शकतं. रत्नदीप एवढी खतरनाक लाईट आहे आणि तुम्ही स्वतः देखील खेळाडू आहात, त्यामुळे अजिबात चिंता नाही. अण्णा आणि प्रितेश दादांनी जबरदस्त झगमगाट करून टाकलं. मगाशी एका प्लेअरने मला सांगितलं भगतवाडीच्या की दादा आम्ही पहिल्यांदा अशा पद्धतीच्या लाईट्समध्ये खेळतोय, खरोखरच आमचं भाग्य आहे. आणि कॅप्टन देखील तेच बोलला. धावसंख्या झाली ती 45-45. चला जास्त वेळ घेऊ नका. 9:34 पहा, याला म्हणतात बरोबर टायमिंग. बोरशितीचं विशेष कौतुक आहे. निलेशजी बेलोसे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. प्रमोदजी माडिक साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. संतोषजी दुदुस्कर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. अक्षयजी मामुंकर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संतोष दुदुस्कर यांचं मनपूर्वक स्वागत आणि कमलू पारदी यांचं देखील मनपूर्वक स्वागत. या पाहुण्यांना विनंती आहे की मुख्य मंचावरती यावं. खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 47 धावा झाल्यात. खरं तर आपण सुरुवातीलाच अनाऊन्समेंट केली होती सूरज सर की महिलांसाठी एक विशेष लकी ड्रॉ असेल. मला असं वाटतं कदाचित या इनिंग ब्रेकमध्ये किंवा त्याच्यानंतर महिलांसाठी जो लकी ड्रॉ आहे तो आपण लगेचच ओपन करू. 47 झाल्यात. शेवटचे चेंडू बाकी असतील ते आता मात्र 2. कुणाल नाईक एकटा नडतोय. कुणाल नाईकची आपण नजर टाकली स्कोर कार्डवरती तर 15 बॉल 29 वरती खेळतोय. साहिल मिसाळ आलाय सध्या साथीला. 2 चेंडू बाकी आहेत. हर्ष बॉलिंग करत असताना समोर कुणाल. ओ समोर लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दरम्यान कुणाल नाईकने फटका खेचला आणि प्रेक्षक कमाल कॅच घेतले. 4,000 रुपयांचा पारितोषिक विजेता असेल तो प्रेक्षक. धावत या, फक्त खाली लाईन बघा. खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे दादा भोला. दादा आमचा भोला. दादा आमचा भोला. प्रितेश मोरे धन्यवाद. माजी एकटा नडलाय तो मात्र भिंगारीचा वाघ कुणाल नाईक. त्याच्या बाटमधून षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 53 वरती. जेव्हा हर्ष भागरेने माफी असावी बाली भागरेने षटक टाकलं ना तेव्हा टेन्शन दिलं होतं भिंगारीला. त्यांना असं वाटलं कमी धावा होतील, परंतु कुणाल नाईकने वाचपा काढलाय. शॉर्ट पिच बॉल कव्हर्सला हॅमर केलंय. क्षेत्र खाली आहे. कुणाल नाईकचा तडाखा. पनवेलचा वाघ भिंगारीचा शिलेदार. त्याने मारलंय ते शेवटच्या चेंडूवरती चौकार. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सिद्धिविनायक भिंगारी संघाची धावसंख्या झाली ती 57-57 आणि 58 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. बॅटिंग करत असताना बेस्ट ऑफ बोरशेतीला. क्षणाचा न विलंब करता आपण जाऊया सूरज सरांकडे. ग्रामस्थ गणेशजी पवार यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांना विनंती आहे मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. जनतेसाठी धावतन दादा आधी. गोरगरीबच्या जनतेसाठी धावतन दादा आधी. आमचे प्रवीण शेठ मोरे आयोजक भारी. खालापूर तालुक्यामध्ये आमचे थँक्यू डीजे. विनंती करतोय
तुर्भे आणि उमरोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की टॉससाठी आपण यावं. उमरोलीचा कर्णधार श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली या स्पर्धेच्या आयोजनाचा एक महत्त्वाचा घटक, परंतु आज मयंक 11 या नावानं खेळणार आहे. कर्णधार या ठिकाणी आलाय. मयंक याच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. मयंकच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तुर्भे आणि त्यांच्या विरोधामध्ये उमरोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ही लढत या अगोदर समीरजी सोमणे सरांनी सांगितलं की मनसे ट्रॉफीमध्ये आपण पाहिले होते आणि आता पुन्हा एकदा ही लढत खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मयंक 11 उमरोली संघाचे पुरस्कर्ते मयंक स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रितेश दादांचे सुपुत्र यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. टॉस जिंकलाय. उमरोली संघानं आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग. उमरोली संघानं टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते तुर्भे संघाला. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी बाबू शाह सर आपल्या समवेत जोडले जातील. जाऊया डीजे राजकडे एक छानसं संगीत ऐकण्यासाठी. खालापूर तालुका अध्यक्ष चषक रंगलाय क्रिकेटच्या नगरीमध्ये. खालापूर तालुका अध्यक्ष चषक रंगलाय क्रिकेटच्या नगरीमध्ये. आमचे प्रवीण शेठ मोरे आयोजक भारी खालापूर तालुक्यामध्ये. आमचे प्रितेश शेठ मोरे आयोजक भारी खालापूर तालुक्यामध्ये. आमचे प्रवीण शेठ मोरे आयोजक भारी खालापूर तालुक्यामध्ये. आमचे प्रितेश शेठ मोरे आयोजक भारी खालापूर तालुक्यामध्ये. हॅलो हॅलो. सन्माननीय तवले मामा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अगदी प्रेक्षक कमाल कॅच. तवले मामांच्या शुभ हस्ते मात्र इथे ज्याने प्रेक्षक कमाल कॅच पकडली त्याला इथे 4,000 रुपयांचा कॅश प्राईज आपण देतोय. हा अच्छा, तर 2,000 रुपयांचं कॅश प्राईज, कारण अगोदर शिवराज कोकराळे साहेब यांचं देखील 2,000 रुपयांचं कॅश प्राईज होते. 2,000. अभिनंदन. नाव विलास पिरकड, कुठला आहे? तीनगर ठाकूरवाडी. तुला ठाऊक होतं अशा कॅचेसला अगदी प्राइजेस आहेत? हा होतं माहीत, 4,000चं होतं माहीत, पण आता काय ते बंद झालं वाटतं. आले पहा शिवराज कोकराळे, काय चिंता करू नका तुम्ही. हा, बोट ठेवायला अजिबात जागा नाही, फक्त ते थोडे इकडे बाजूला गेले होते आणि हे आणखी 2,000, तर टोटल 4,000 रुपयांचं कॅश प्राईज. अभिनंदन तुला, आणि अशाच कॅशेस घेत राहा आणि पारितोषिक जिंकत राहा. एक महत्त्वाचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. मॅचला देखील सुरुवात होते, परंतु मॅचला पण सुरुवात करूया, त्यानंतर काही सन्मान आपण करूया. सन्माननीय सुजितजी दळवी साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे आपलं देखील मुख्य मंचावर. चला तर मॅचला लगेच सुरुवात करावी. बाबू शाह सर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जावेत. 58 धावांचा टार्गेट आहे. रघु परदेशी सिनियर गोलंदाज, एक लिजंड खेळाडू मैदानामध्ये पहिलं षटक घेऊन आलेत.
स्ट्राईकवरती आहे तो रोशन, नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तो विनोद, आणि विनोद स्ट्राईकवरती आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रोशन आहेत. 30 बॉलमध्ये करायचे आहेत त्या 58 धावा. 11.60च्या अस्किंग रेटनं या धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि रघु परदेशी यांचा पहिलाच बॉल फसवा, चकवलं, बॅटरला मोठा फटका मारण्यासाठी आमंत्रित केलं, फटका फसला आणि झेल घेतला गेला पाठीमागच्या बाजूला. पहिला फलंदाज बाद. क्रिकेट खेळायला षटकर चौकर लांब लांब मारतील बोरगाव मैदानाला, बोरगाव मैदानाला, बोरगाव मैदानाला. मायबाप जनता सारी जल्लोष करी बोरगाव मैदानामध्ये, आज पब्लिक सारी जल्लोष करी. अगदी मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी देखील उपस्थित आहेत. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. उद्याच्या रात्री महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर सन्माननीय आशिषजी शेलार साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. आपल्या या मतदारसंघाचे लाडके कार्यसम्राट आमदार सन्माननीय अगदी बालदी साहेबांची देखील आपल्याला उपस्थिती लाभलेली. त्याचबरोबरीने कर्जत कालापूरचे आमदार महेंद्र शेठ तोरवे साहेब देखील उपस्थित होणार आहेत. बरीच मंडळी उपस्थित होणार आहेत आणि शेवटच्या रात्री देखील आपल्याला सूरज सामंत सरांचे देखील उपस्थिती लाभेल. एक भव्य मोठी स्पर्धा आहे आणि आता पाहतोय की बोरशेतीला मोठा धक्का बसलाय. पाहूया धक्क्यातून सावरेल का बोरशेती संघ. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे रघु परदेशी यांनी. अर्जुन आलाय, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा बॉल शरीरावरती आदळला, डॉट बॉल पाहायला मिळाला. बोरशेती क्रिकेटची ओळख अर्जुन बांगर मैदानामध्ये आहे. 6 बाईक जिंकणारा हा खेळाडू आहे. बोरशेतीच्या बायकर मॅन मैदानामध्ये आहे. 2 डॉट बॉल आलेत. हा फसवा चेंडू, टप्पा पडल्यानंतर आता बाहेर वळणारा बॉल. मॅजिकल रघु मैदानामध्ये पाहायला मिळतात. फिरकीचे जादूगार आहेत. बोटांची जादू नेहमीच आपण त्यांची मैदानावरती पाहत असतो. 45+ खेळाडू आहेत आणि फार चांगलं पहिलं षटक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत. सूरज सर कोणी सांगितलं 45+ आहेत? एखाद्या तरुणालाही लाजवेल असा लेग स्पिन आणि त्याचबरोबर ऑफ ब्रेक. रिव्हर्स खेळलेत. यावेळेला रिव्हर्सचा एक चांगला फटका पाहायला मिळाला. अर्जुनच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. मुख साहेब आणि त्याचबरोबरीने गणेश कदम साहेबांचं आगमन होत आहे. पुन्हा तोच प्रयत्न होता फलंदाजाचा अर्जुन बांगरचा अपील, परंतु या दरम्यान सन्माननीय अभिजितजी देशमुख साहेब आणि गणेशजी कदम साहेबांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत आहे खालापूर तालुका अध्यक्ष चषकात. डॉट बॉल आलाय. खरं तर पहिलं षटक सुरू आहे. 4 धावा रघु परदेशी यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. समीर सर आपण उल्लेख केला होता 49 वय आहे रघु काकांचं आणि फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी त्यांच्या उराशी आहे आणि ती शिदोरीतील ठेव आता मैदानामध्ये दाखवत असताना केवळ 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. बॉल फ्लाईट दिली होती आणि धाव मिळते ती केवळ एकच चोरटी धाव. चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. धावांचा पाठलाग करत असताना लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 53 या धावसंख्येची. खरं तर सूरज सर उद्याच्या रात्रीच्या लॉटची देखील चर्चा चालू आहे की उद्याच्या रात्री नेमके कोणते तालुका आपचे संघ खेळतील. मला असं वाटतं आपल्या कर्जतचाही एक संघ खेळणार आहे, त्याचबरोबरीने भिवंडीचा एक संघ खेळेल, एक आपल्या पनवेलचा संघ खेळणार आहे आणि एक मावळचा. म्हणजे 2 रायगड जिल्ह्यातील आणि एक पुणे जिल्ह्यातील आणि दुसरा ठाणे जिल्ह्यातील असेल अशी लढाई आहे. आणि शेवटच्या रात्रीत ती ज्या लढती आहेत त्या देखील तुम्हाला आम्ही आजपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला त्या लढती आम्ही नक्कीच पोहोचवू. परंतु पुढच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं. एका बाजूला साई लोंगले असेल जो कर्जतचा ISPL स्टार आहे, खरोखरच ISPL बॉल कंट्रोल करण्यामध्ये आणि त्यावरती तो माहिर आहे. परंतु आता पाहूया टेनिस बॉलमध्ये त्याच्या समोर एक दादा संघ तुर्बेचा. आशिष परदेशी गोलंदाजीला आलाय. एक व्हॉलीबॉल खेळाडू आहे, महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्या समोर बोरशेतीचा अर्जुन
आपल्याला पाहायला मिळतोय. समीर सरांनी उल्लेख केला, कर्जत तालुक्यामध्ये युवा अध्यक्ष चषकामध्ये हा संघ विजेता राहिला होता आणि त्या स्पर्धेचा बायकर मॅन आता मैदानामध्ये खेळतोय. यंदाच्या हंगामामध्ये फार चांगल्या फॉर्ममध्ये आहे तो बोरशेती संघ आणि तितकाच फॉर्ममध्ये आहे तो भिंगारी संघ. समोर टाकलेला बॉल लॉप केलाय, लॉंग ऑफच्या मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं. सरळ बॉल जातोय लॉंग ऑफ अगदी मुख्य स्क्रीनच्या जवळ आणि अर्जुनच्या बॅटमधून येतोय दुसरा चौकार. दोन चौकार आलेत अर्जुनच्या बॅटमधून. आशिषचं स्वागत हे 4 धाबांनी केलं. यावेळेला फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. बॉटम हँडचा सुरेख वापर करत असताना बॉलला डिस्पॅच केलं पहिल्या टप्प्यावरती. चौकार. मनगडाचा वापर करत एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आहे, परंतु त्याच्या मनगडामध्ये असलेली ताकद मैदानामध्ये पाहायला मिळाली. या क्रीडा नगरीमध्ये कोणी महिला उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपले लकी ड्रॉसाठी तुम्ही नावे देण्यासाठी या, कारण थोड्याच वेळात मात्र आम्ही जो महिलांसाठी खास लकी ड्रॉ आहे तो इथे करणार आहोत. 13 धाबा धावफलकाप्रती आलेत. 58चा पाठलाग सुरू आहे. हा स्लोअर बन शेवटच्या क्षणाला खरं तर फिंगर रोल केले, ही ओळख आहे. एकाच ॲक्शनमध्ये स्लोअर वन आशिष डिलिव्हर करतो आणि फलंदाजाला रीड करणं थोडंसं डिफिकल्ट असतं आणि या वेळेला फलंदाज अर्जुनचं कौतुक केलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं बॅटचं फेस ओपन केलं नाही, वेट केलं आणि तदनंतर फक्त गलीमध्ये बॉलला ढकललं. सिंगल मिळाली. धाबसंख्या होती ती 14. 44 धाबांची गरज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. व्हेरिएशन फार आहे या गोलंदाजाकडे, मिश्रण फार आहे. प्रत्येक चेंडू हा वेगळ्या प्रकारचा आतापर्यंत पाहायला मिळाला आशिष परदेशीकडून. 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये जरूर आले, परंतु तदनंतर 3 चेंडूंवरती त्याचं कमबॅक देखील पाहायला मिळालं. ज्या वेळेला 2 मोठे संघ खेळतात ना, त्यावेळेला चांगलं क्रिकेट हे नेहमीच पाहायला मिळत असतं. 2 तालुक्यांचा नाही, 2 जिल्ह्यांचा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. शहापूरचा बोरशेती संघ आणि पनवेलचा भिंगारी संघ अशी लढत आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. डाऊन दी लेग स्टंप आहे. हेमंत शेट्टी सर वाईड बॉल दाखवत असताना मागच्या सत्राचा विचार केला तर एकही अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू डिलिव्हर्ड केला नाही गोलंदाजी करत असताना बोरशेती संघानं. गोलंदाजीतली शिस्त पाहायला मिळाली आणि आता हा पहिला वाईड बॉल आलाय. या वाईडनं एकूण धाबसंख्या होती ती 17. गरज आहे ती 41 धावांची. रोशन 2 वरती खेळतोय, सन्मान देतोय. फार चांगला बॉल पाहायला मिळाला. आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्राचा वापर केला, यॉर्कर डिलिव्हर केला आणि फक्त त्याला सन्मान दिलं. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये धावांना रोखलं गेलंय. जशी सुरुवात झाली होती पहिल्या सत्रामध्ये भिंगारी संघाची, तशी सुरुवात आता पाहायला मिळते. परंतु शेवटच्या बॉलवरती पिकअप शॉट पाहायला मिळाला. पहिल्या टप्प्यावरती बॉलला डिस्पॅच केलं. स्वर्गीय रणजित दादा स्टँड मध्ये येतोय. चौकार. सुरुवात करावी. जास्त वेळ एकत्रित येऊ नका, कारण वेळेच्या बाबतीत आपण थोडं सहकार्य करा. दोन ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल डॉट खेळला होता रोशन, परंतु शेवटच्या बॉलवरती एक लाजबाब स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. खरं तर पाठीमागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट एक चौकार पाहिला. 21 धावा आल्यात आणि आता गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये 37 धावांची. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते रघु.
स्वतःचं दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आलेत. मोरबा डॅम एंडकडून गोलंदाजी होतीये. दोन्ही संघाचं जर स्कोअर कंपॅरिझन पाहिलं तर मागच्या सत्रामध्ये भिंगारी संघाच्या 2 ओव्हर नंतर 20 धावा होत्या आणि आता बोरशेती संघाच्या 21 आहेत. बैठक लगावली आहे. मुख्य मंचाला दिलेली सलामी, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गगनभेदी षटकार. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतोय. बैठक लगावली आहे. पाडल केलं बॉलला. स्लॉक स्वीप करत असताना फार चांगला फटका पाहायला मिळाला. या बॅटरकडे सगळ्या प्रकारचे फटके आहेत. ऑफ साईडला येणारे ड्राईव्हचे फटके, रिव्हर्सचा फटका, ऑन साईडला ज्या वेळेला पुल मारतो, स्क्वेअर लेगमध्ये बॉलला मारतो, ते नेहमीच बघण्यासारखे असतात. आणि सूचना आहे बॉलिंग करणाऱ्या कॅप्टनसाठी, प्रत्येक बॉल नंतर एकत्र येऊ नका. वेळेमध्ये षटकं कंप्लीट झाली नाही तर पेनल्टी लागू शकते. सन्माननीय विनोदजी भोईर साहेबांचे इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. आणि काय फटका खेचलाय बोरशेतीच्या अर्जुन बांगरने. स्विचचा षटकार. षटकाराचा बोरशेती ब्रँड मैदानामध्ये पाहायला मिळाला. स्वर्गीय पांडुरंग महादेव जाधव स्टँड मध्ये बॉलला पाठवलं. लगातारचे 2 मोठे फटके पाहायला मिळाले आणि या 2 षटकारांनी एकूण धावसंख्या झाली आहे ती 33. सन्माननीय महादेवजी गडगे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. खालापूर तालुका पंचायत समितीच्या ज्यांच्या सौभाग्यवती नवनिर्वाचित सदस्य आहेत गौरीताई, सन्माननीय गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. विनोदजी भोईर साहेब देखील उपस्थित होत आहेत. आपलंही सहर्ष स्वागत. तिसरा षटकार पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आतापर्यंत 2 षटकार हॅट्रिक आपण खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये पाहिल्यात. रिवर्स आता रघु परदेशी यांचा अनुभव पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 2 षटकारांनी त्यानं मॅच बनवली होती, परंतु रघु परदेशी कमबॅक करताना पाहायला मिळाले. चांगला बॉल. हा बॉल खाली ठेवला होता, कमी गतीने टाकला, खूप कमी गतीने टाकलेला बॉल आणि धाव मिळते ती एकच. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं पाहुण्यांची रेलचल या मुख्य मंचावरती पाहायला मिळते. खरं तर सन्माननीय प्रवीण शेठ मोरे, सन्माननीय प्रितेशजी मोरे यांच्या वतीनं खालापूर तालुका अध्यक्ष चषकाचं हे दमदार असं आयोजन आपल्या भेटीला आलंय. धावसंख्या आहे ती 34. 24 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. या वेळेला रोशनच्या बॅटमधून आलाय हा षटकार. हॅलो, धन्यवाद डीजे राज. सुरज सर, या अगदी आपण पाहतो की या संपूर्ण खेळाडूंना, ग्रामीण 16 संघांना, तालुका आपच्या संघांना आणि त्याचबरोबरीने प्रेक्षकांसाठी खास करून ओपन आपचं क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये फक्त रायगडमधील नव्हे, ठाण्यामधील नव्हे, तर महाराष्ट्र आणि भारतातून, संपूर्ण भारतातून खेळाडू येणाऱ्या आगामी 2 रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या पुणे, रायगड, ठाण्याचे खेळाडू असतील आणि शेवटच्या रात्री संपूर्ण भारतातून खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. षटकारांना धावसंख्या झाली आहे ती 40. 18 धावांची गरज आहे. पाठीमागच्या बाजूला स्वीप केलंय. फटका चांगला आहे.
पहिल्या ओव्हरमध्ये रघु काकांनी फक्त धावा खर्च केल्या होत्या, त्या 5. त्यांची गोलंदाजीतली दहशत पाहिली होती. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये रघु काका गोलंदाजीला आले आणि त्यांच्यावरती अर्जुनच्या बॅटमधून 2 षटकार, रोशनच्या बॅटमधून 1 षटकार पाहिला. एक महागडं षटक या मॅचमधलं आपल्याला पाहायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 41 आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 17 धावांची गरज आहे. सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना बेस्ट ऑफ बोरशेती संघाला. महाराष्ट्राच्या थँक्यू. राज माळी आहेत, कराडेचे प्रोफेशनल डीजे ऑपरेटर आहेत. बऱ्याचशा व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये, मोठमोठ्या इव्हेंटमध्ये त्यांचा साऊंड आपण ऐकत असतो. आणि दत्ता डीजे वावेकर यांचं देखील मनापासून आभार. फार चांगली समालोचनाची क्वालिटी, आवाजाची क्वालिटी खरं तर प्रत्येक समालोचकानुसार आवाज सेट करतायत, त्यांचं मनापासून आभार. रघु परदेशी गोलंदाजीला आलाय, माफ करा, कुणाल नाईक गोलंदाजीला आलाय. कुणाल संघातील एक प्रमुख खेळाडू. या गोलंदाजावरती सामन्याचं सगळं समीकरण अवलंबून असेल. पहिलाच बॉल शेवटच्या क्षणाला फक्त बॉलला ढकलायचं होतं, सिंगल कंप्लीट केली आहे. चतुर चालाक कुणाल गोलंदाजीला आलाय. 11 बॉलमध्ये 16 धावा त्याला वाचवायच्या आहेत. कुणालच्या गोलंदाजीचा कस आणि त्याच्या समोर आता बॅटर आहे तो अर्जुन बांगर. बेस्ट वर्सेस बेस्ट, बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल पाहायला मिळतंय. 2 धुरंधरांचं युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळतंय. ठाणे जिल्ह्याच्या फलंदाजीतला एक महत्त्वाचा फलंदाज आणि त्याच्या समोर पनवेलची खुशबू गोलंदाजी करते कुणाल नाईक. चांगला बॉल खोलात टाकला होता, लांबून खेळलंय, कव्हर्समध्ये बॉलला ढकललं. फार चांगला फटका पाहायला मिळाला. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. या 2 फलंदाजांमध्ये चांगला समन्वय पाहायला मिळाला. सिंगल होती ती त्या डबलला कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. आणि सुकेशजी जाधव यांचं नाव आपण सातत्यानं घेतलं पाहिजे. हे मैदान बनवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा सुकेशजी जाधव यांचा राहिलाय. फार चांगली आउटफील्ड खालापूर तालुका अध्यक्ष चषकासाठी त्यांनी आपल्याला बनवून दिली आहे. समोर टाकलाय बॉल, एक पाय पुढे काढत ड्राईव्ह केलं. मुख्य स्क्रीनच्या समोर बॉलला फील्ड करत असताना एकच धाव. कुणालचं हे षटक फार निर्णायक आहे. कुणालनं जर धावा रोखल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये आव्हान कायम राहील गोलंदाजी करणाऱ्या भिंगारी संघाचं. आणि या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला ना तर मॅच पूर्णपणे सोपी असेल बॅटिंग करणाऱ्या, धावांचा पाठलाग करणाऱ्या बोरशेती संघासाठी. खरं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल, सबमरीन बॉल पाहायला मिळाला. खूप खाली होता बॉल आणि या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. कामधेनू ज्वेलरचे प्रोप्रायटर युवा नेते सागर शेठ ओसवाल देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचे पाहुणे, त्यांचं देखील स्वागत आहे. कुणालची चांगली बॉलिंग पाहायला मिळते. यावेळेला फुलटॉस, लोअर फुलटॉस होता, रिव्हर्स खेळलेत. पाठीमागच्या बाजूला रिव्हर्स स्वीपचा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. एकूण 49 धावा धावफलकावरती झाल्यात. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सागर शेठ ओसवाल यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांच्या समवेत त्यांचे पाहुणे, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. सूरज, खरं तर सागरजी मंचावरती उपस्थित झालेत आणि जोपर्यंत ते मंचावरती आहेत तोपर्यंत सलग 3 षटकारांसाठी 5,000 आणि सलग 6 षटकारांसाठी 11,000. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामन्यातील अतिशय महत्त्वाचा चेंडू. रोशन चांगली बॅटिंग करतोय. रिव्हर्सनं त्यानं एक चौकार मारलाय
यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागच्या बाजूला उडवायचा होता, एकच धाव घेतली आहे. ओव्हर थ्रो पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे आणि धाव मिळते ती 2. दुसरी धाव मिळाली, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव. बघायचंय बॅटर सेफ आहे का, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर सेफ आहे का चेक केलं जाईल. पहिल्या धावेचा पहिल्यांदा चेक केलं जाईल. पहिली धाव कंप्लीट झाली आहे का. ज्या वेळेला स्टंपला बॉल लावला गेला त्यावेळेला बॅट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आली आहे का हे चेक केलं जाईल. समीर सर, आता प्रेक्षकांची देखील गर्दी या स्पर्धेला भेट देण्यासाठी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तरी स्पर्धा प्रेक्षकांसाठीच आहे. गेल्या समीर सर, आणि पहिल्या धावेमध्ये फलंदाज धावबाद आहे. टोटल इक्वेशन धावसंख्या झाली आहे या सिंगलच्या मदतीनं एकही धाव नाहीये, माफ करा, 49 धावा झाल्यात. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 9 धावांची गरज आहे. खरं तर प्रदीपजी जाधव साहेबांचं देखील आता पारितोषिक आलंय. प्रेक्षक कमाल कॅचसाठी प्रदीप जाधव साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज. प्रदीप जाधव साहेबांकडून 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. पुढचे दोन्ही संघ तयारीत राहा. मला असं वाटतं साहिलच्या संघाची उमरवलीची फिल्डिंग आहे आणि भूषण पाटील आणि नमित पाटीलला विनंती आहे की आपण आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन जिथे डगआउट आहे बॅटिंग खेळाडू कक्ष तिथे आपण जाऊन थांबा, जेणेकरून मॅच थांबणार नाही. पटापट झटपट आपण मॅचेस कव्हर करू. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये कारण दोन्ही संघ मैदानामध्ये विजयासाठी संघर्ष करतायत. रोशनची विकेट गेली, अर्जुन बांगर अजून मैदानामध्ये उभा आहे आणि न्यू बॅटर आता मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक दिलं जात आहे दर्पण मडवीच्या हातामध्ये. शेवटचा षटक टाकण्याचा चांगला अनुभव असलेला दर्पण 9 धावा वाचवण्यासाठी येतोय. दर्पणनं 9 धावा वाचवल्या तर या स्पर्धेमध्ये खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये अस्तित्व टिकवलं जाणार ते भिंगारी संघाचं. परंतु समोर अर्जुन उभा आहे ज्याच्या बाडमधून आज सगळ्या प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. 6 मध्ये 9 सुरुवातीचे चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील. डॉट बॉल आले, सिंगल डबल आल्या, विकेट मिळाली तर कमबॅक करेल गोलंदाजी करणारा सिद्धिविनायक भिंगारी संघ आणि एकात मोठा फटका आला, विकेट राखली गेली, प्रत्येक चेंडूवरती धाव घेतली गेली तर सामना सोपा असेल फलंदाजी करणाऱ्या बेस्ट ऑफ बोरशेती संघासाठी. तर प्रदीप जाधव साहेबांकडून देखील 1000 आहेत प्रेक्षक कमाल कॅचसाठी. त्याचबरोबरीने विवेक मोरे यांच्याकडून देखील 1000 आणि या दरम्यान सन्माननीय जगदीशजी हातमोडे साहेब आणि त्यांच्या समेत उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत. आय थिंक सुनील शेठ गायकवाड देखील उपस्थित होत आहेत. सुरज सर, सगळ्या पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. नंदूदादा हातमोडे देखील उपस्थित होत आहेत, अजयजी झिंगे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. खोलवर टप्प्याचा बॉल चॉप केलाय पाठीमागच्या बाजूला, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते, स्ट्राईक रोटेशन झालंय. विकेट जरी मिळाली असली तरी मॅच मधला सगळ्यात मोठा मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट झालाय कारण अर्जुन परदेशी आता स्ट्राईक वरती असेल आणि फलंदाज होतोय बाद. अर्जुन बांगर आता स्ट्राईक वरती असेल आणि फलंदाज होतोय तो बाद. बॅटर आउट आहे. 5 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. अर्जुन आता स्ट्राईक वरती असेल. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली, मिस्टेक पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेशन झालंय, मोमेंटम शिफ्ट झालाय आणि अर्जुन आता स्ट्राईक वरती आहे. अर्जुननं फार चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार पाहायला मिळाले. परिस्थितीनुसार खरं तर खेळ केलाय, परिस्थितीनुसार तो खेळलाय, लढलाय आणि संघाचा महत्त्वाचा खेळाडू का आहे याचं उत्तर त्यानं मैदानामध्ये दिलंय. 5 मध्ये 9 धावा करायच्या आहेत परंतु कुणाल
दर्पण मडवी गोलंदाजीला आलाय आणि चांगली सुरुवात करत असताना 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. हर्ष न्यू बॅटर मैदानामध्ये आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती उभा. 5 मध्ये 9. दर्पणच्या विरोधामध्ये अर्जुन. फार चांगला बॉल पाहायला मिळाला. समोर टाकलेला बॉल, जोरात खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल आलाय. 4 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 9 धावांची. चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. 2 युवा खेळाडूंचं बॅटल आहे. एक ठाण्याचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, तर त्याच्या समोर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. फुलटॉस बॉल लॉप केलाय, सरळ बॉल आलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना क्षेत्ररक्षकाच्या हाताला बॉल चाटून जातोय. षटकार. अर्जुन परदेशीला अर्जुन बांगरला जर तुम्ही फुलटॉस टाकाल ना, तर मग असे फटके तुम्हाला सर्रासपणे पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षकानं चांगला प्रयत्न केला होता, बॉल अडवण्यासाठी तो धावत गेला, त्यानं उडी मारली, परंतु बॉलला हातामध्ये तो कॅरी करू शकला नाहीये. 100% प्रामाणिक प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा आपण पाहिला, परंतु नशिबाची साथ त्याला लाभली नाहीये. 3 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 3 धावांची. खरं तर अर्जुन हा असा खेळाडू आहे, कोणत्याही क्षणाला सामन्याचं चित्र तो पालटू शकतो. पूर्णपणे सामन्याचं ओझं त्यानं स्वतःच्या खांद्यावरती घेतलं. 4 धावा. खरं तर पहिल्याच बॉलवरती विकेट गेली होती. पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर अर्जुन मैदानामध्ये आला आणि तो शेवटपर्यंत सामना घेऊन गेलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या समोर बॉल लँड झालाय. धाव मिळते ती केवळ एकच, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक कहाणी में ट्विस्ट. फलंदाज होतोय धावबाद. विशाल मेहुल पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. खालापूर तालुका अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर सर्वांना ठाऊक आहे पोलिसांची किती महत्त्वाची भूमिका आपल्या समाजासाठी होत असते आणि सन्माननीय DYSP खालापूरचे आदरणीय विशालजी मेहुल पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. प्रितेशजी मोरे त्यांना अगदी आदराने आणि सन्मानाने या मुख्य मंचावरती घेऊन येतात. आदरणीय DYSP साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती या आणि या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्या. डीजे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होतंय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, 2 धावांची गरज आहे. अर्जुनला स्ट्राईक हवी होती, परंतु स्ट्रायकर एंडच्या बॅटरला संयम राखता आला नाहीये आणि त्याच ठिकाणी त्यानं चुकी केली. स्ट्राईक सोडण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षकाची चपळाई मैदानामध्ये पाहायला मिळाली. महत्त्वाचा फलंदाज बाद झालाय. कहाणी में ट्विस्ट पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला ज्या ठिकाणी अर्जुनला स्ट्राईक मिळाली असती त्या ठिकाणी अर्जुन राहिला नॉन स्ट्राईक कडे. 2 चेंडू शिल्लक असतील आणि 2 धावांची गरज आहे. हर्ष बाद झालाय. नवीन बॅटर शुभम मैदानामध्ये आलाय, परंतु फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दर्पण मडवीची. 6 चेंडू 9 धावांची गरज होती. 2 चेंडू त्यानं चांगले टाकले होते. तिसऱ्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर त्यानं सिंगल खर्च केली. अर्जुन नॉन स्ट्राईक एंडवरती आहे आणि आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. फार चांगली मॅच मैदानामध्ये रंगली जाते. दुसऱ्याच मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. नल बॅटर फिनिश मैदानामध्ये रंगली जाते आणि शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा सामना हा नेहमीच प्रेक्षकांना हवासा वाटत असतो. तो सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. खालापूर तालुका अध्यक्ष चषक 2026 च्या दुसऱ्या पर्वामध्ये 2 चेंडू 2 धावा. सोहम नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. त्याच्या समोर दर्पण मडवी. सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी दर्पण गोलंदाजी करतोय. बोरशेती संघासाठी बॅट घेऊन सोहम उभा आहे. यावेळेला बॉलला उडवले कव्हर्स मध्ये. झेल टिपलाय. मॅच हातामध्ये पकडली. फलंदाज बाद. आता रंगात आली ही ते सॉन्ग लावलं पहा. अगदी सूरज सर नुकताच खालापूरचे DYSP डॉक्टर विशाल साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि सर्वांना ठाऊक आहे पोलिसांच्या फिल्डिंगमधून कोणीच सुटत नाही आणि आता भिंगारी टीमने देखील तसंच काम केलं. त्यांच्या फिल्डिंगमधून बोरशेतीचा फलंदाजही सुटला नाही.
सागर शेठ ओसवाल यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. या चेंडूवरती षटकार मारून सामना जिंकवला तर 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज होती. झेल फार चांगला टिपला. ती कॅच नाही, समीर सर मॅच पकडली आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे नवीन आलेल्या बॅटरला 2 धावा कंपल्सरी घ्याव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला दर्पण मडवीला किमान 1 धावसंख्येचा चेंडू टाकावा लागेल. सिद्धिविनायक भिंगारी की बेस्ट ऑफ बोरशेती, नवीन आलेला बॅटर सुमित भागरे की गोलंदाज दर्पण मडवी, 1 चेंडू 2 धावा. अर्जुन नॉन स्ट्राईक एंड वरतीच राहिला. सामना शेवटपर्यंत घेऊन गेलाय. परंतु हिरो कोण ठरणार? शुभम सुमित हिरो ठरणार की गोलंदाज? चेक नंदू सोनावणे यांच्याकडून बोरशेती संघासाठी पारितोषिक आहे. 1 चेंडूमध्ये 2 धावा केल्या, विजयी झाले तर 2,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. षटकारासाठी सागर शेठ ओसवाल यांच्याकडून 2,000. 1 चेंडू 2 धावा. बॉल फुल टॉस आहे. सिंगल कंप्लीट केली आहे आणि बॉल सुटलाय. बघायचंय काय घडतंय. सामना जिंकलाय बोरशेती संघानं. फार चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि चित्त थरारक अंगावरती शहारा आणणारा सामना मैदानामध्ये पाहायला मिळाला. वेल प्लेड भिंगारी टीम अँड वेल प्लेड बोरशेती टीम. कोणी जिंकलं नाहीये. इथे जिंकलाय ते क्रिकेट आणि इथे जिंकलाय तो खालापूर तालुका अध्यक्ष चषक 2026. चला, नंदू सोनावणे साहेब यांच्याकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राइज बोरशेतीला देण्यात येईल. आणि आता मुख्य मंचावरती काही आपण सन्मान करतोय. मी पहिल्यांदा विनंती करतो सन्माननीय आमचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण अण्णा मोरे यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय खालापूरचे आपले DYSP पहिल्यांदा आपण मुख्य मंचावरती सन्मानित करतोय. अभिजित देशमुख साहेबांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. अभिजित देशमुख साहेबांचा सन्मान करतील प्रवीण अण्णा यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण अभिजित देशमुख साहेबांना सन्मानित करावं. प्रितेशजी जोशी यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान होतोय. काय सामना रंगला, जबरदस्त सामना. 1 बॉल 2 कोणी विचार देखील केला नसेल. सामन्यात आले, पुन्हा एकदा सामन्याच्या बाहेर निघून गेले. हार्ड लक भिंगारी टीम आणि बोरशेती कॅप्टन या आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच अभिजित देशमुख साहेबांचा इथे सन्मान होतो. यानंतर प्रमोद महाडिक साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. समीर सर, अर्जुन बांगर मैच के मैन ऑफ द मैच 36 रनों का इनिंग्स. अर्जुन बांगर आपण मंचावरती या. प्रमोद महाडिक साहेबांचा देखील सन्मान होईल. प्रमोद महाडिक साहेबांचा देखील आपण मुख्य मंचावरती सन्मान करणार आहोत. बरेच सन्मान आहेत आणि याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक लकी ड्रॉ अक्षयजी मामुंकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करण्यात येईल. अक्षयजी मामुंकर यांचा सन्मान प्रितेश सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. संतोषजी दुदुस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषजी दुदुस्कर यांना देखील सन्मानित करण्यात येईल. निलेशजी बेलोसे, संतोषजी दुदुस्कर यांना विनंती आहे की त्यांनी